पाहताला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेमध्ये सध्या विकास कामांपेक्षा कथित टक्केवारीच्या चर्चांनी जोर धरला असून जो 20% प्रोटोकॉल करेल त्यालाच काम मिळेल अशा अघोषित पद्धत सुरू असल्याचा आरोप ठेकेदार व नागरिकांमधून होत आहे। निवडणुकीत वाटलेल्या पैशांच्या आता विविध विकास कामांच्या माध्यमातून वसुली सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे। नगर परिषदेकडे कोट्यावधी रुपयांचा उपनिधी उपलब्ध असूनही मागील 5 महिन्यात एकही मोठी वर्क ऑर्डर देण्यात आली नसल्याने संशय अधिक गडद होत आहे। संबंधित कामे जाणीवपूर्वक रखडवून ठेवून ती विशिष्ट मर्जीतील ठेकेदारालाच मिळावीत यासाठी टेंडर प्रक्रिया आणि अंदाजपत्रकांची आखणी टेंडर क्रॉस होणार नाही अशा पद्धतीने केल्याचा आरोप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे अनेक अनुभवी व मध्यमवर्गीय ठेकेदारांना डावलून फक्त टक्केवारी देणाऱ्या लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। 20% प्रोटोकॉल रेड हा शब्दप्रयोगच नगर परिषद परिसरात चर्चेचा विषय ठरला असून जो जास्त टक्केवारी राहील त्यालाच काम मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। यामुळे प्रामाणिक आणि मध्यम ठेकेदारांचं अक्षरशः धाबेदन आणले असून अनेकांनी आता नगर परिषदेच्या निविदा प्रक्रियेपासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याचं समजतं। विकास कामांमध्ये पारदर्शकता नसल्याने शहरातील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा व इतर मूलभूत कामं रखडली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या सर्व प्रकारात प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। इतक्या गंभीर चर्चांनंतरही प्रशासन मौन बाळगत असल्याने अधिकारी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झाले आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान या कथित टक्केवारी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून टेंडर प्रक्रिया, प्रलंबित वर्क ऑर्डर आणि निधी वापराची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यातील सविस्तर भाग लवकरच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.